दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून यावेळी खासदार राहुल गांधी यांचा नाशिकात रोड शो झालाय। नंदुरबारमधून भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश झालाय। दिनांक 11 मार्च रोजी या भारत जोडो न्याय यात्रेचे नाशिकमध्ये आगमन झाले असून द्वारका येथे खासदार राहुल गांधी यांचा रोड शो झालाय। द्वारका मार्गे सारडा सर्कल, गंजमाळ, खडकाळी सिग्नल, शालीमार असा या रोड शोचा मार्ग होता। या रोड शो दरम्यान खासदार राहुल गांधी यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली है। सब हमारे गठबंधन के नेताओं का, कार्यकर्ताओं का और आम जनता और युवाओं का बहुत बहुत स्वागत, नमस्कार। आपका मूड कैसा है? ठीक है? अरे जोर से जवाब दो, मूड कैसा है? ठीक है। तो पिछले साल हमने कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक 4000 किलोमीटर की यात्रा की। उसको हमने भारत जोड़ो नाम दिया। और एक लाइन में मैं आपको 4000 किलोमीटर की कहानी बता सकता हूं। नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोली, क्योंकि ये नफरत का देश नहीं है, ये भाईचारे का, मोहब्बत का देश है, एकता का देश है, इज्जत का देश है। और इसमें बीजेपी के लोग 24 घंटा नफरत फैलाते हैं, हिंसा फैलाते हैं, भाई को भाई से लड़ाते हैं। तो पहली यात्रा का यह लक्ष्य था। बहुत सारे लोग आए, हमें कहते हैं कि देखिए कन्याकुमारी से कश्मीर तक आप चले, मगर बाकी प्रदेशों का क्या होगा? गुजरात का क्या होगा? उड़ीसा का क्या होगा? असम का क्या होगा? झारखंड, छत्तीसगढ़। और उन्होंने हमें कहा कि दूसरी यात्रा होनी चाहिए। तो हमने दूसरी यात्रा की, मणिपुर से शुरू किया और आज हम यहां आपके सामने महाराष्ट्र में हाजिर हुए हैं। इसमें हमने एक नया शब्द जोड़ दिया, भारत जोड़ो न्याय यात्रा। क्यों? क्योंकि हिंसा का कारण, नफरत का कारण अन्याय है। और यह अन्याय गरीबों के खिलाफ, किसानों के खिलाफ, मजदूरों के खिलाफ, बेरोजगार युवाओं के खिलाफ हिंदुस्तान में हर रोज होता है। होता नहीं होता है? नरेंद्र मोदी ने हिंदुस्तान के सबसे बड़े अरबपतियों कितना कर्जा माफ किया? कितना? 16 लाख करोड़ रुपया। अब आम आदमी को यह नंबर समझ नहीं आता। 16 लाख करोड़ कितना होता है? मनरेगा में 65,000 करोड़ रुपए लगते हैं साल के। तो नरेंद्र मोदी जी ने 20-25 लोगों का इतना पैसा माफ किया जितना मनरेगा को चलाने में 24 साल में लगते हैं। 24 साल का मनरेगा का पैसा नरेंद्र मोदी जी ने अदानी जैसे अरबपतियों का माफ किया। किसानों का कितना किया? और ये जो हमारे एग्जाम लेते हैं, पुलिस का एग्जाम लेते हैं, अलग अलग एग्जाम लेते हैं, आईएएस, आईपीएस का एग्जाम लेते हैं, इनका कितना कर्जा माफ किया इसने? 1 रुपया नहीं किया। मजदूरों का कितना किया? 1 रुपया नहीं किया। छोटे दुकानदारों का कितना किया? 1 रुपया नहीं किया। और सबसे अमीर लोगों का 16 लाख करोड़ रुपए इसने कर्जा माफ किया है। तो यह आर्थिक अन्याय है। हिंदुस्तान में 22 लोग हैं, 22 लोग जिनके पास उतना ही धन है जितना हिंदुस्तान के 70 करोड़ लोगों के पास है।
एक तरफ 22 लोग, दूसरी तरफ 70 करोड़ लोगों को खड़ा कर दो। जितना पैसा उनके पास उतना पैसा इनके पास। अन्याय है। तो इसके खिलाफ हमने ये यात्रा निकाली। अब आप मुझे बताइए, हिंदुस्तान में पिछड़े वर्ग के कितने लोग हैं? यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नाशिकचे शहर अध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक राहुल दिवे, अल्पसंख्याक विभागाचे हनी बशीर, नाशिक शहर काँग्रेसचे बबलू खैरे व वत्सलाताई खैरे, वसंत ठाकूर, राजेंद्र बागुल, ज्ञानेश्वर काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीमुळे सध्या सर्वत्र जोरदार वारे वाहत आहे। त्यातच नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतींमध्ये तिकिटासाठी चुरस दिसून येते। खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर चर्चेला चांगलेच उधाण आले होते, परंतु भाजपचे प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली। श्रीकांत शिंदे यांना कोणतीही ऑथॉरिटी नाही असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या घोषणेवर आक्षेप घेतलाय। नाशिकच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा लोकसभेसाठी केली होती, मात्र आता भाजपने यावर आक्षेप घेतलाय। यामुळे आता पक्षांच्या आक्षेपामध्ये तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। दरम्यान महायुतीत विद्यमान 13 खासदारांएवढ्या जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतील की नाही हा प्रश्न देखील उपस्थित झाला असून पक्षांमधील तिढा वाढणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करतायत, तसेच अनेक नेते मंडळी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। महाविकास आघाडीतर्फे निफाड येथे महाएकजूट सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सभेतून नागरिकांना आवाहन केले। केंद्रात मंत्री असताना 1.5 महिना पुरेल एवढा अन्नधान्य पुरवठा उपलब्ध आहे अशी फाईल आली, त्यावर कृषी प्रधान देशात ही वेळ येणे ही दुर्दैवी बाब होती। आयातदार देशाला निर्यातदार बनविले होते। यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि दिल्लीत जाऊन कर्जमाफी 71,000 कोटी कृषी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला ही विसरता कामा नये। देशाने अनेक सरकार पाहिले आहे, वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती। सामान्य माणसाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू आहे। देशाला पर्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, फक्त साथ तुमची हवी आहे। बदलाची सुरुवात तुमच्यापासून करूया असे आवाहन यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी निफाड येथील सभेत केले आहे। यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, विक्रम रंधवे, राजेंद्र मोगल, राजेंद्र बोरगुडे, पुरुषोत्तम कडलग, मेहबूब शेख, गोकुळ पिंगळे, माणिकराव शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, दिलीप मोरे, नवनाथ बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, अशोक ढवळे, सुधाकर बडगुजर आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकीकडे कम्युनिस्ट पक्ष दिसतोय, दुसरीकडे शिवसेनेचे झेंडे दिसत आहेत। मला मगाशी काँग्रेसचा आहेर दिसला, माझ्या बरोबर होता तो युथ काँग्रेसमध्ये, आणि सगळे म्हणजे एकत्र झाल्यासारखं दिसतंय। हे एकत्रीकरण फार महत्वाचं आहे, कारण का माज आलेल्या बैलाला चाप लावायचा आहे। हा माजोरडा बैल काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर मी या सभेला येणार नव्हतो, कारण का परवा माझ्याकडे राहुल गांधी येणार आहेत, त्याच्यामुळे त्याची तयारी पूर्ण शहरभर करायची आहे। पण म्हटलं या सभेला जायचंच। ते FIR ची कॉपी कुठे रे? सांबळेची कॉपी। फक्त त्यांनी गद्दार दिलीप बनकर असा मेसेज टाकला म्हणून पुन्हा नोंदवण्यात आला, आणि पोलिसांनी लिहिलंय अटक करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्यात आले। साहेब, सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आहे
की जर गुन्हा अशा कलमाखाली असेल. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिकचे सर्व पदाधिकारी, प्रहार सेवक यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय व तहसीलदार नाशिक येथील रेशन कार्ड विभाग, पेन्शन विभाग, शहरी व ग्रामीण येथे कोणतीही पूर्वसूचना न देता थेट धडक दिली व शासकीय जिल्हा रुग्णालयाची एकच तारांबळ उडाली. यावेळी पाहणी केली असता जिल्हा रुग्णालय येथे एक्स-रे मशीन बंद असल्याचे आढळून आले. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिंदे यांना कळवले असता त्यांनी डॉक्टर गुंजाळ यांची भेट घेऊन अडचण सोडवली. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिकचे संध्या जाधव व जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार. आज प्रहार दिव्यांग संघटना नाशिक तालुका, नाशिक जिल्ह्यातील सर्व बांधव या ठिकाणी आज हॉस्पिटलला उपस्थित राहिले. या ठिकाणी आज सिन्नरवरून जवळजवळ 30 ते 40 बांधव या ठिकाणी आज उपस्थित होते. बऱ्याचशा बांधवांना आज एक्स-रे काढण्याची जी अडचण आली त्या संदर्भात त्यांनी संपर्क करून आमच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक संध्याताई जाधव यांना फोन करून या ठिकाणी बोलवले आणि आम्ही स्वतः या ठिकाणी आज डोळ्यांनी परिस्थिती बघितली. विविध प्रकारच्या, जसं ताईंनी सांगितलं, या संदर्भात बऱ्याचशा अडचणी आहे. या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. पुढील काही दिवसात आता मी सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आणि पुढील निर्णय आम्ही हा लवकरच जाहीर करू. या ठिकाणी एकाच ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असं वारंवार आम्ही आतापर्यंत निवेदन देऊनही या प्रशासनाला जाग आलेली नाही. तरी पुढील काळात सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच पुढील निर्णय घेण्यात येईल. जय प्रहार. प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन. आज आमचे सर्व बांधव, दिव्यांग बांधव सिव्हिल हॉस्पिटल येथे आलेले आहे सर्टिफिकेट काढण्यासाठी. पण अगदी म्हणजे व्यथा आहे त्यांची की एक्स-रे कुठल्या साईडला तर दिव्यांगाची तपासणी कुठल्या साईडला. आणि त्या माध्यमातून आज आम्ही त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दिव्यांगाची ही परिस्थिती असल्यामुळे आज आम्ही स्वतःच पाहणी केली इथे येऊन. तर आम्हाला ते निदर्शनास आढळून आलं. याच प्रकारे आज आमचे जिल्हाध्यक्ष टिळे आप्पा, आमचे प्रहारचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, आमचे प्रसिद्धी प्रमुख आव्हाड साहेब, तसेच त्या माध्यमातून दिव्यांग जर आज सर्टिफिकेट एका बाजूला म्हणजे तपासणी एका बाजूला आणि एक अर्धा किलोमीटरवर जर एक्स-रे एका बाजूला असेल तर हे कसं चालेल, कितपत शक्य आहे. तर दिव्यांग बांधवाची ही हेळसांड आम्ही प्रहार क्रांतीच्या वतीने सहन करू शकणार नाही. तसेच आमचा वारसा म्हणजे आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहे माननीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, त्यांच्या आदेशाने आज आमचा दिव्यांग बांधव प्रत्येक गावोगावात जाऊन, ग्रामीण भागात जाऊन, जे वंचित अपंग दिव्यांग बांधव आहे या सर्टिफिकेटपासून, की बरेच 30 ते 40 वर्षाचे दिव्यांग बांधव झाले पण त्यांच्याकडे आजही सर्टिफिकेट नाही आहे आणि त्यांना माहितीसुद्धा नाही आहे. तर अशा माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष त्या स्तरावर पोहोचून आणि किती दिव्यांग बांधव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांचा सर्वे करत आहे आणि त्या माध्यमातून त्यांची ती योजना आहे ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल. तर त्याच्यासाठी UTID कार्ड आणि सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे. तर ह्या माध्यमातून आज सिव्हिलला आमचे जवळजवळ 100 दिव्यांग बांधव आज सिव्हिल हॉस्पिटल बुधवार या दिवशी आलेले होते. तर त्या माध्यमातून आज जर दिव्यांग बांधवाची व्यथा बघितली तर कोणालाच प्रकारचे त्यांचे हाल करू नये हे आम्ही प्रहारच्या वतीने त्यांना हे करत आहोत, निषेध करत आहोत. आणि ह्या माध्यमातून दिव्यांग बांधवाला जर अशी परिस्थिती असेल तर त्या बांधवांनी कसं कुठपत चालत जायचं किंवा कोणत्या पद्धतीने त्याचं सर्टिफिकेट काढेल. तर एकच छताखाली आम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे अशा माध्यमातून आम्ही सिव्हिल सर्जन साहेब यांच्याशी बोलूत आणि त्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहारही केला आहे. तर या माध्यमातून आमच्या दिव्यांग बांधवाची हेळसांड होताना आम्ही बघू शकत नाही. नाहीतर एखाद्या दिवशी आम्ही जोरदार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जय प्रहार, जय महाराष्ट्र, जय हिंद. तसेच तहसील येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संजय गांधी पेन्शन व रेशन कार्ड संबंधित जवळपास 100 बांधवांच्या समस्या देखील सोडवण्यात आल्या. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक संध्या जाधव, जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे, नाशिक तालुका अध्यक्ष अंबादास कळमकर, महिला तालुका अध्यक्ष तानुबाई खांडबहाले, सिन्नर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, नाशिक उपतालुका अध्यक्ष शरद नरवाडे, तालुका सचिव यशवंत सातपुते, कार्याध्यक्ष संदीप आव्हाड, दत्ता मांडे, राहुल डिकले, बापू झाडे, दत्ता रिकामे, गोकुळ कांडेकर, त्र्यंबक कड, नाना पवार, जयंत सुतार, गोविंद स्वामी, सुशीला सांगळे, इंदुमती गायके यांच्यासह प्रहार सेवक उपस्थित होते.
भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. लोकसभा निवडणूक उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असल्याने नेते मंडळींमध्ये तिकिटासाठी चांगलीच चुरस दिसून येते. कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाला वगळले जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यातच आता दिंडोरी लोकसभेची भारतीय जनता पार्टीची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून पुन्हा एकदा डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केलाय. भारत माता की जय, वंदे मातरम. नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारती पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार, एक बार, एकीकडे खासदार हेमंत गोडसे यांना वगळून स्वामी शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने चर्चेला अजूनच उधाण आले. त्यातच आता स्वामी शांतिगिरी महाराजांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत शांतिगिरी महाराजांच्या जवळच्या लोकांशी चर्चा केल्याची माहिती देखील सूत्रांकडून हाती येते. नाशिकमध्ये अनेक उमेदवारांची तिकिटासाठी चुरस दिसून येत असून दिंडोरी लोकसभेची उमेदवारी डॉक्टर भारती पवार यांना मिळाली असल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर आहेत. न्याय यात्रेच्या माध्यमातून खासदार राहुल गांधींनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. न्याय यात्रेच्या माध्यमातून खासदार राहुल गांधी यांनी चांदवड येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा जिंदाबाद, न्याय का हक मिलने तक असा नारा देत सभेला सुरुवात केली. शेतकऱ्यांना 1 रुपये ही कर्जमाफी नाही, परंतु अब्जाधीशांना 16 लाख कोटी कर्ज केंद्र सरकार माफ करते. शेतकरी विरोधी 3 काळे कायदे मोदी सरकारने काढले. दिल्लीच्या तख्त्यावर दिवस रात्र शेतकऱ्यांना उभे केले. अशा शेतकरी विरोधी सरकारला सत्तेतून खाली खेचायचं आहे. यूपीच्या काळामध्ये आम्ही 70,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होते. तसे एकही पाऊल केंद्र सरकार उचलताना दिसत नाही, अशी खंत यावेळी खासदार राहुल गांधींनी व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. 1 रुपया माफ किया आपका, 3 कानून लाए. आज किसान दिल्ली में रामलीला मैदान में खड़े हैं.
एक रुपया कर्जा माफ नहीं किया। और हिंदुस्तान के सबसे बड़े अरबपतियों का 16 लाख करोड़ रुपया माफ किया। नहीं, मगर आप जानते हो 16 लाख करोड़ रुपए कितना होता है? ऐसा बड़ा नंबर है, आम आदमी को, किसान को, मजदूर को, हमें ये नंबर समझ ही नहीं आता। अरबपति को आपने बताया कि देखिए 16 लाख करोड़ रुपए है, उनको एकदम समझ आ जाती है। मनरेगा में 65,000 करोड़ रुपए लगता है साल का, उससे करोड़ों लोगों को रोजगार मिलता है। आपका हमने तकरीबन 70,000 करोड़ रुपया जब यूपीए की सरकार थी कर्जा माफ किया था, आपको याद है? 16 लाख करोड़ का मतलब 24 साल का मनरेगा, मतलब 24 बार अगर हम आपका कर्जा माफ करें, उतना कर्जा नरेंद्र मोदी जी ने 20-25 लोगों का माफ किया है। आपका एक बार हमने किया, बीजेपी ने एक बार नहीं किया। और जितना आपका माफ हुआ था, अगर आप उसको 24 बार करें, उतना नरेंद्र मोदी जी ने 20-25 लोगों का माफ किया। वो जो 20-25 लोग हैं, आज उनके पास उतना ही धन है जितना हिंदुस्तान के 70 करोड़ लोगों के हाथ में। एक तरफ 22 लोग, एक तरफ 70 करोड़ लोग। 70 करोड़ लोग कौन है? किसान हैं, मजदूर हैं, बेरोजगार युवा। जितना पैसा आपको दिया जाता है, जितना पैसा आपके हाथ में है, उतना ही पैसा 22 लोगों के हाथ में। और पिछले 10 साल में नरेंद्र मोदी जी ने 16 लाख करोड़ रुपया, मतलब 24 बार जो हमने आपके लिए किया था, 24 बार उन्होंने 20-25 लोगों के लिए किया। अब आपको एक तरफ से नहीं घेरा जाता है। तो अगर मैं ये कहूं कि एक दवाई से आपका काम बन जाएगा, वो गलत है। आपको चारों ओरों से घेरा जाता है। आपको सही दाम नहीं दिया जाता, नुकसान होता है तो बीमा का पैसा नहीं दिया जाता, जीएसटी लगा दी, कर्जा माफ नहीं होता। तो अगर मैं यहां कहूं कि भैया हम आपके लिए एक काम करेंगे और आपकी समस्या हल हो जाएगी, वो गलत है। अगर आपको चारों ओर से घेरा जा रहा है, तो दवाई भी चारों ओर से लगानी पड़ेगी। तो दवाई क्या है? और यह भी शुरुआत है। सबसे पहले अगर हिंदुस्तान के सबसे अमीर लोगों का कर्जा माफ हो सकता है, पैसा आपका है, जितनी जीएसटी आप देते हो उतनी जीएसटी अदानी देते हैं। आपने ये शर्ट खरीदी, 1000 रुपए के लिए आपने खरीदी, 18% आप दोगे, वही अदानी देगा। उसने 1000 रुपए की शर्ट खरीदी, उतनी ही जीएसटी देगा। हिंदुस्तान की सरकार का पैसा कहां से आता है? जीएसटी से आता है। सबसे ज्यादा कौन देता है? किसान देता है, मजदूर देता है, छोटा दुकानदार देता है, बेरोजगार युवा देता है। तो अगर 16 लाख करोड़ रुपए उनका कर्जा माफ हो सकता है,
तो आपका भी कर्जा माफ होगा। या तो आप उनका मान लीजिए, या सरकार को कहना चाहिए देखिए अगर किसान का कर्जा माफ नहीं होता है तो अरबपतियों का भी नहीं होगा, मगर अगर अरबपतियों का अपन ये ठिकाणी आनंदाने भक्त कहा कि कांग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी कम्युनिस्ट पार्टी आणि अन्य सगळ्या पक्षांचे नेते आणि भक्त मिळून गेले। मैं राहुल जी को कहना चाहता हूँ इस डिस्ट्रिक्ट में 1950 के बाद ऑल इंडिया कांग्रेस का सेशन हुआ, जहाँ पंडित जवाहरलाल नेहरू थे, महात्मा गांधी थे, देश के गौरव नेता, इन्होंने इस सेशन के लिए 2 या 3 दिन नासिक विषय में होता है। नासिक महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इनकी विचारधारा को स्वागत करने वाला डिस्ट्रिक्ट है, और साथ साथ बहुत से बड़ी आबादी, खेती में दिलचस्पी लेने वाली आबादी है। यहाँ के जो फसल है, चाहे प्याज हो, चाहे अंगूर हो, चाहे गेहूं हो, मेहनत करके देश की भूख की समस्या खत्म करने के लिए यहाँ का किसान असर खून और भस्से न देता था। और आज वही किसानों की स्थिति बड़ी गंभीर हुई है। अत्यंत कारण आज देशाचं राज्य सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्याला शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची अस्तित्व सुद्धा असणार नाही। मला आठवतंय तसेच जनतेच्या त्यांच्या रोज कापल्या जाणाऱ्या खिशाकडे लक्ष जाऊ नये त्याबद्दल यांनी चर्चा करू नये, यासाठी भाजप आणि RSS इंग्रजांची फोडा आणि राज्य करा नीती वापरत आहेत। जात धर्म भाषेच्या नावावर समाजामध्ये द्वेष पसरवत आहेत। पण आपण देशाच्या राजकारणाला बळी न पडता आपल्या खऱ्या समस्यांबद्दल सत्ताधाऱ्यांना विचारायला पाहिजे, असे प्रतिपादन देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले। यावेळी देशाचे राष्ट्रवादी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चांदवड काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल आदींनी भाषणे केली। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री यशोमती ठाकूर, जयराम रमेश, योगेंद्र यादव, माजी आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे, डॉक्टर तुषार शेवाळे, सुधाकर बडगुजर, आमदार JP गावित, आमदार हेमंत टकले, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार उत्तमराव भालेराव, संजय जाधव, नंदू कोतवाल, महेश कबाडे आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले, त्यात मनमाडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। राज्य उत्पादन येवला विभाग जिल्हा नाशिक यांच्या पथकाला दिनांक 13 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की मनमाड येथील गल्ली नंबर 52 मिर्झा गायकवाड चौक या ठिकाणी देशी दारू निर्मितीचा कारखाना आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नामे मोक्षद जाफर मिर्झा याला ताब्यात घेण्यात आले।
सदर छाप्यात मुद्देमाल व रोख रक्कमसह 4,22,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली। आज निरीक्षक येवला विभागाच्या पथकाने मनमाडमध्ये बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे, ज्यामध्ये आम्ही एकूण 4,22,360 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदर कारवाईमध्ये एका इसमाला अद्याप अटक झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। ही केलेली कारवाई आम्ही आमच्या विभागाचे आयुक्त मान्य श्री सुरवेशी साहेब, संचालक प्रसाद सुरवे साहेब, त्याच्यानंतर विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम, अधीक्षक श्री शशिकांत गर्जे साहेब, उपाधीक्षक तांबारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली। सदरची कारवाई आमच्या येवला विभागाच्या पथकाने तसेच सटाणा भारावी पथकाच्या पथकाने आणि मालेगाव विभागाच्या पथकाने सामूहिकरित्या पार पाडली। या गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः प्रवीण मंडलिक निरीक्षक करत आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी, शशिकांत गर्जे, अधीक्षक राज्य उत्पादन अमृत तांबारे, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क व्यवसाय विभाग निरीक्षक प्रकाश धायवट व दुय्यम निरीक्षक प्रवीण राधाकृष्ण मंडलिक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अवधूत पाटील, सर्वश्री विठ्ठल हाके, अमन तडवी तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सटाणा भरारी पथक निरीक्षक गोपाल चांदेकर, दुय्यम निरीक्षक जालिंदर पवार, जवान मच्छिंद्र अहिरे, अनिल जाधव, योगेश म्हस्के तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभाग यांच्या पथकाने सहाय्यक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे, दीपक गाडे व सहाय्यक दुय्यम निरीक्षक सोनाली मोरे यांनी केली। तसेच यावेळी अवैध मद्य विक्री आढळल्यास त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावे असे आवाहन जनतेला करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, मनमाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर, दऱ्या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून सदर ठिकाणांवर वन्य प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे। अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयित इसम हे अल्पावधीत पैसे कमवण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर गावचे शिवारातील मोराचे डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित इसम वन्य प्राणी बिबट्या वाघाची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आज दिनांक 13 रोजी सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मोराचे डोंगराच्या पायथ्याशी सापळा रचून संशयित इसम नामे नामदेव दामू पिंगळे, वय 30 वर्ष, राहणार पिंपळगाव मोर, तालुका इगतपुरी, संतोष सोमा जाखिरे, वय 40 वर्ष, राहणार मोगरा, तालुका इगतपुरी, रवींद्र मंगळू आघाण, वय 27 वर्ष, राहणार खैरगाव, तालुका इगतपुरी, बहिरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी, वय 50 वर्ष, राहणार पिंपळगाव मोर, वाघ्याची वाडी, तालुका इगतपुरी, बाळू भगवान धोंडगे, वय 30 वर्ष, राहणार धोंडगेवाडी, तालुका इगतपुरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातील गोंदपाटातून वन्य प्राणी बिबट्या वाघाची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे। सदरची कातडी ही परीक्षणाकरिता जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नाशिक येथे पाठवली असता ती वन्य प्राणी बिबट्या वाघाची असल्याचा अभिप्राय प्राप्त झालाय। सदर प्रकरणी पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी यांचे पथक करीत आहे। सदर बाबत सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखिरे याचा साथीदार नामे संन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाची कातडी असलेली गादी बनवण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती असे सांगितले। त्यासाठी यातील आरोपी नामे दामू पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे। सदर ठिकाणी वन्य प्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लज वायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्या वाघास पकडून त्यास ठार मारले व त्यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्या वाघाची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवत ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले। सदर प्रकरणातील संशयित आरोपी संन्यासी दिलीप बाबा याचा पोलीस पथक शोध घेत आहे।
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार गोकावे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस हवालदार संदीप नागपुरे, चेतन संवत्सकर, मेघराज जाधव, हेमंत गरुड, पोलीस नाईक विनोद टिळे, प्रदीप बहिराम, हेमंत गिलबिले, मनोज सानप, प्रकाश कासारी यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे. भागीरथ तत्करी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कोण म्हणते ते येत नाही, कोण म्हणते ते येत नाही, कोण म्हणते ते येत नाही, हो दलिता, हो आदिवासी, हो शासकीय व वन खात्यात गायरान जमिनी भूमिहीन दलित आदिवासी कष्टकऱ्यांच्या नावे करण्यात यावे, तर ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. शासकीय वृद्धापकाळ योजनेचे प्रकरणे तात्काळ मंजूर करावेत. लखमापूर व जवळके औद्योगिक परिसरातील मेगा फाईन कंपनी व दालमिया कंपनीचे प्रदूषणयुक्त प्रकल्प बंद करावेत. औद्योगिक परिसरातील कंपनींमध्ये स्थानिक बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात. या व इतर स्थानिक मागणींकरिता अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेचा आक्रोश मोर्चा नुकताच संपन्न झालाय. या मोर्चाचे आयोजन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष व लखमापूरचे माजी सरपंच रविराज गजानन सोनवणे यांनी केले. या मोर्चाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाजार तळापासून महामार्गाने मोर्चा घोषणा देत दिंडोरी तहसील कार्यालयासमोर जाऊन तहसील कांबळे यांनी समोर येऊन मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व स्थानिक मागण्या त्वरित सोडवून इतर मागण्यांबाबत शासनाकडे शिफारस करून पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले. 111 गट नंबर मध्ये गेल्या 50 वर्षापासून आदिवासी बांधव राहतात. त्या बांधवांच्या नावावरती घरकुल त्या ठिकाणी ताबडतोब करावे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे. या मागणीच्या संदर्भात आदरणीय तहसीलदार साहेब हे शासनाचे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून त्यांना आपण त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. त्या ठिकाणी परित्यक्ता घटस्फोटी श्रावणबाळ योजना, संजय निराधार योजना या योजनेअंतर्गत ज्या काही निर्धारांचे प्रचलन आपल्याकडे प्रलंबित आहे ते प्रचलन ताबडतोब आपण निकाली काढावेत आणि त्यांना बांधून वाढवून द्यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत. जवळके दिंडोरी या ठिकाणच्या MIDC मध्ये प्रदूषणाचा खूप मोठा प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे राज्यामधल्या ईव्हीएम मशिनी ह्या बंद करण्यात याव्यात आणि पुन्हा बॅलेट पेपरवर या सगळ्या निवडणुका घेण्यात याव्यात अशी आपली या ठिकाणी मागणी आहे. MIDC लखमापूर या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्रांना त्या कंपनीमध्ये कामावर घ्यावे आणि त्याचप्रमाणे सदर कंपनीमध्ये जे काही आपल्या दोन असतील त्या सर्व कामगारांचा इन्शुरन्स विमा त्या कंपनीच्या माध्यमातून उतरवण्यात यावा अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे. लोकांना उपासमारी होत आहे. उपासमारीच्या माध्यमातून लोक दारूच्या व्यसनाधीन होत आहे आणि खोटे गुन्हे दाखल होत आहे. तर पोलीस प्रशासन असेल किंवा अजून काही प्रशासन असेल तर लोकांचे खोटे केसेस दाखल करून लोकांना दाबण्याचं काम करत आहे. हे दाबण्याचं काम कार्यकर्त्यांना केलं नाही पाहिजे एवढे सांगतो आणि सर्वजण आपण आलात आपले सर्वांचे स्वागत, आभारी आहे. जय भीम, जय उदय, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, छत्रपती शिवाजी महाराजांचा. यावेळी रवींद्रदादा जाधव म्हणाले की भूमिहीनांच्या प्रश्नांसाठी गेली अनेक वर्षे हा लढा सुरू असून वन खाते व गायरान जमिनी भूमिहीनांच्या नावे करण्याबाबत वन खातेदार व गायरानधारकांची समितीमार्फत वेळोवेळी शासन स्तरावर अर्ज केलेत, मोर्चे काढले, आंदोलने उभारली. त्याची दखल म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक शासन निर्णय काढले, परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. याला कारणीभूत तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार असल्याचा आरोप यावेळी रवींद्रदादा जाधव यांनी केला. तसेच लखमापूर येथील मेगा फाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व दालमिया कंपनीमुळे परिसरातील जल व वायू प्रदूषण वाढले असून लखमापूर गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत सदर प्रदूषणयुक्त प्रकल्प तात्काळ बंद करावा, अन्यथा या कंपनी विरोधात अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले जाणार असे प्रतिपादन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रविराज सोनवणे यांनी केले. या मोर्चात राहुल सोनवणे,
चेतन गांगुर्डे, अमोल गवई, साहिल नाना सोनवणे, वर्षा सोनवणे, सुनीता गायकवाड, पूजा महाले आदींसह असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, गोपनीय पोलीस हवालदार भोये यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून यावेळी खासदार राहुल गांधी यांचा नाशिकात रोड शो झालाय। नंदुरबारमधून भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश झालाय। दिनांक 11 मार्च रोजी या भारत जोडो न्याय यात्रेचे नाशिकमध्ये आगमन झाले असून द्वारका येथे खासदार राहुल गांधी यांचा रोड शो झालाय। द्वारका मार्गे सारडा सर्कल, गंजमाळ, खडकाळी सिग्नल, शालीमार असा या रोड शोचा मार्ग होता। या रोड शो दरम्यान खासदार राहुल गांधी यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली है। सब हमारे गठबंधन के नेताओं का, कार्यकर्ताओं का और आम जनता और युवाओं का बहुत बहुत स्वागत, नमस्कार। आपका मूड कैसा है? ठीक है? अरे जोर से जवाब दो, मूड कैसा है? ठीक है। तो पिछले साल हमने कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक 4000 किलोमीटर की यात्रा की, उसको हमने भारत जोड़ो नाम दिया। और एक लाइन में मैं आपको 4000 किलोमीटर की कहानी बता सकता हूं। नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोली, क्योंकि ये नफरत का देश नहीं है, ये भाईचारे का, मोहब्बत का देश है, एकता का देश है, इज्जत का देश है। और इसमें बीजेपी के लोग 24 घंटा नफरत फैलाते हैं, हिंसा फैलाते हैं, भाई को भाई से लड़ाते हैं। तो पहली यात्रा का यह लक्ष्य था। बहुत सारे लोग आए, हमें कहते हैं कि देखिए कन्याकुमारी से कश्मीर तक आप चले, मगर बाकी प्रदेशों का क्या होगा, गुजरात का क्या होगा, उड़ीसा का क्या होगा, असम का क्या होगा, झारखंड, छत्तीसगढ़।
और उन्होंने हमें कहा कि दूसरी यात्रा होनी चाहिए, तो हमने दूसरी यात्रा की, मणिपुर से शुरू किया और आज हम यहां आपके सामने महाराष्ट्र में हाजिर हुए हैं। इसमें हमने एक नया शब्द जोड़ दिया, भारत जोड़ो न्याय यात्रा। क्यों? क्योंकि हिंसा का कारण, नफरत का कारण अन्याय है, और यह अन्याय गरीबों के खिलाफ, किसानों के खिलाफ, मजदूरों के खिलाफ, बेरोजगार युवाओं के खिलाफ हिंदुस्तान में हर रोज होता है। होता नहीं होता है? नरेंद्र मोदी ने हिंदुस्तान के सबसे बड़े अरबपतियों कितना कर्जा माफ किया? कितना? 16 लाख करोड़ रुपया। अब आम आदमी को यह नंबर समझ नहीं आता। 16 लाख करोड़ कितना होता है? मनरेगा में 65,000 करोड़ रुपए लगते हैं साल के। तो नरेंद्र मोदी जी ने 20-25 लोगों का इतना पैसा माफ किया जितना मनरेगा को चलाने में 24 साल में लगते हैं। 24 साल का मनरेगा का पैसा नरेंद्र मोदी जी ने अदानी जैसे अरबपतियों का माफ किया। किसानों का कितना किया? और ये जो हमारे ये जो एग्जाम लेते हैं, पुलिस का एग्जाम लेते हैं, अलग अलग एग्जाम लेते हैं, आईएएस आईपीएस का एग्जाम लेते हैं, इनका कितना कर्जा माफ किया इसने? 1 रुपया नहीं किया। मजदूरों का कितना किया? 1 रुपया नहीं किया। छोटे दुकानदारों का कितना किया? 1 रुपया नहीं किया। और सबसे अमीर लोगों का 16 लाख करोड़ रुपए इसने कर्जा माफ किया है। तो यह आर्थिक अन्याय है। हिंदुस्तान में 22 लोग हैं, 22 लोग जिनके पास उतना ही धन है जितना हिंदुस्तान के 70 करोड़ लोगों के पास है। एक तरफ 22 लोग, दूसरी तरफ 70 करोड़ लोगों को खड़ा कर दो। जितना पैसा उनके पास उतना पैसा इनके पास। अन्याय है। तो इसके खिलाफ हमने ये यात्रा निकाली। अब आप मुझे बताइए, हिंदुस्तान में पिछड़े वर्ग के कितने लोग हैं? यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नाशिकचे शहर अध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक राहुल दिवे, अल्पसंख्याक विभागाचे हनी बशीर, नाशिक शहर काँग्रेसचे बबलू खैरे व वत्सलाताई खैरे, वसंत ठाकूर, राजेंद्र बागुल, ज्ञानेश्वर काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीमुळे सध्या सर्वत्र जोरदार वारे वाहत आहे। त्यातच नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतींमध्ये तिकिटासाठी चुरस दिसून येते। खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर चर्चेला चांगलेच उधाण आले होते, परंतु भाजपचे प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली। श्रीकांत शिंदे यांना कोणतीही ऑथॉरिटी नाही असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या घोषणेवर आक्षेप घेतलाय। नाशिकच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा लोकसभेसाठी केली होती, मात्र आता भाजपने यावर आक्षेप घेतलाय। यामुळे आता पक्षांच्या आक्षेपामध्ये तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। दरम्यान महायुतीत विद्यमान 13 खासदारांएवढ्या जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतील की नाही हा प्रश्न देखील उपस्थित झाला असून पक्षांमधील तिढा वाढणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करतायत। तसेच अनेक नेते मंडळी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। महाविकास आघाडीतर्फे निफाड येथे महाएकजूट सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सभेतून नागरिकांना आवाहन केले। केंद्रात मंत्री असताना 1.5 महिना पुरेल एवढा अन्नधान्य पुरवठा उपलब्ध आहे।
अशी फाईल आली। त्यावर कृषी प्रधान देशात ही वेळ येणे ही दुर्दैवी बाब होती। आयातदार देशाला निर्यातदार बनविले होते। यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि दिल्लीत जाऊन कर्जमाफी 71,000 कोटी कृषी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला ही विसरता कामा नये। देशाने अनेक सरकार पाहिले आहे, वैचारिक दृष्टीने त्यांची वेगळी भूमिका होती। सामान्य माणसाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू आहे। देशाला पर्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। फक्त साथ तुमची हवी आहे। बदलाची सुरुवात तुमच्यापासून करूया, असे आवाहन यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी निफाड येथील सभेत केले आहे। यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, विक्रम रंधवे, राजेंद्र मोगल, राजेंद्र बोरगुडे, पुरुषोत्तम कडलग, मेहबूब शेख, गोकुळ पिंगळे, माणिकराव शिंदे, आमदार नरेंद्र दराडे, दिलीप मोरे, नवनाथ बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, अशोक ढवळे, सुधाकर बडगुजर आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकीकडे कम्युनिस्ट पक्ष दिसतोय, दुसरीकडे शिवसेनेचे झेंडे दिसत आहेत। मला मगाशी काँग्रेसचा आहेर दिसला, माझ्या बरोबर होता तो युथ काँग्रेसमध्ये, आणि सगळे म्हणजे एकत्र झाल्यासारखं दिसतंय। हे एकत्रीकरण फार महत्वाचं आहे, कारण का माज आलेल्या बैलाला चाप लावायचा आहे। हा माजोरडा बैल काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर मी या सभेला येणार नव्हतो, कारण का परवा माझ्याकडे राहुल गांधी येणार आहेत, त्याच्यामुळे त्याची तयारी पूर्ण शहरभर करायची आहे। पण म्हटलं या सभेला जायचंच। ते FIR ची कॉपी कुठे रे? सांबळेची कॉपी। फक्त त्यांनी गद्दार दिलीप बनकर असा मेसेज टाकला म्हणून पुन्हा नोंदवण्यात आला, आणि पोलिसांनी लिहिलंय अटक करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्यात आले। साहेब, सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आहे की जर गुन्हा अशा कलमाखाली असेल। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिकचे सर्व पदाधिकारी, प्रहार सेवक यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय व तहसीलदार नाशिक येथील रेशन कार्ड विभाग, पेन्शन विभाग, शहरी व ग्रामीण येथे कोणतीही पूर्वसूचना न देता थेट धडक दिली व शासकीय जिल्हा रुग्णालयाची एकच तारांबळ उडाली। यावेळी पाहणी केली असता जिल्हा रुग्णालय येथे एक्स-रे मशीन बंद असल्याचे आढळून आले। याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिंदे यांना कळवले असता त्यांनी डॉक्टर गुंजाळ यांची भेट घेऊन अडचण सोडवली। यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिकचे संध्या जाधव व जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार। आज प्रहार दिव्यांग संघटना नाशिक तालुका, नाशिक जिल्ह्यातील सर्व बांधव या ठिकाणी आज हॉस्पिटलला उपस्थित राहिले। या ठिकाणी आज सिन्नरवरून जवळजवळ 30 ते 40 बांधव या ठिकाणी आज उपस्थित होते। बऱ्याचशा बांधवांना आज एक्स-रे काढण्याची जी अडचण आली त्या संदर्भात त्यांनी संपर्क करून आमच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक संध्याताई जाधव यांना फोन करून या ठिकाणी बोलवले, आणि आम्ही स्वतः या ठिकाणी आज डोळ्यांनी परिस्थिती बघितली। विविध प्रकारच्या, जसं ताईंनी सांगितलं, या संदर्भात बऱ्याचशा अडचणी आहे, या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू। पुढील काही दिवसात आता मी सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आणि पुढील निर्णय आम्ही हा लवकरच जाहीर करू। या ठिकाणी एकाच ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असं वारंवार आम्ही आतापर्यंत निवेदन देऊनही या प्रशासनाला जाग आलेली नाही। तरी पुढील काळात सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच पुढील निर्णय घेण्यात येईल। जय प्रहार। प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन आज आमचे सर्व बांधव, दिव्यांग बांधव सिव्हिल हॉस्पिटल येथे आलेले आहे सर्टिफिकेट काढण्यासाठी। पण अगदी म्हणजे व्यथा आहे त्यांची की एक्स-रे कुठल्या साईडला तर दिव्यांगाची तपासणी कुठल्या साईडला, आणि त्या माध्यमातून आज आम्ही त्यांना वेळोवेळी पत्र देऊनही, पत्रव्यवहार करूनही दिव्यांगाची ही परिस्थिती असल्यामुळे आज आम्ही स्वतःच पाहणी केली इथे येऊन, तर आम्हाला ते निदर्शनास आढळून आलं। याच प्रकारे आज आमचे जिल्हाध्यक्ष टिळेअप्पा, आमचे प्रहारचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, आमचे प्रसिद्धी प्रमुख आव्हाड साहेब
तसेच त्या माध्यमातून दिव्यांग जर आज सर्टिफिकेट एका बाजूला म्हणजे तपासणी एका बाजूला आणि एक अर्धा किलोमीटरवर जर एक्सरे एका बाजूला असेल तर हे कसं चालेल, कितपत शक्य आहे? तर दिव्यांग बांधवाची ही हेळसांड आम्ही प्रहार क्रांतीच्या वतीने सहन करू शकणार नाही. तसेच आमचा वारसा म्हणजे आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहे माननीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, त्यांच्या आदेशाने आज आमचा दिव्यांग बांधव प्रत्येक गावोगावात जाऊन, ग्रामीण भागात जाऊन जे वंचित अपंग दिव्यांग बांधव आहे या सर्टिफिकेटपासून, की बरेच 30-30, 40-40 वर्षाचे दिव्यांग बांधव झाले पण त्यांच्याकडे आजही सर्टिफिकेट नाही आहे आणि त्यांना माहितीसुद्धा नाही आहे. तर अशा माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष त्या स्तरावर पोहोचून आणि किती दिव्यांग बांधव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांचा सर्वे करत आहे आणि त्या माध्यमातून त्यांची ती योजना आहे ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल, तर त्याच्यासाठी UTID कार्ड आणि सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे. तर ह्या माध्यमातून आज सिव्हिलला आमचे जवळजवळ 100 दिव्यांग बांधव आज सिव्हिल हॉस्पिटल बुधवार या दिवशी आलेले होते. तर त्या माध्यमातून आज जर दिव्यांग बांधवाची व्यथा बघितली तर कोणाला प्रकारचे त्यांचे हाल करू नये हे आम्ही प्रहारच्या वतीने त्यांना हे करत आहोत, निषेध करत आहोत. आणि ह्या माध्यमातून दिव्यांग बांधवाला जर अशी परिस्थिती असेल तर त्या बांधवांनी कसं कुठपत चालत जायचं किंवा कोणत्या पद्धतीने त्याचं सर्टिफिकेट काढेल, तर एकच छताखाली आम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. अशा माध्यमातून आम्ही सिव्हिल सर्जन साहेब यांच्याशी बोलूत आणि त्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहारही केला आहे. तर या माध्यमातून आमच्या दिव्यांग बांधवाची हेळसांड होताना आम्ही बघू शकत नाही, नाहीतर एखाद्या दिवशी आम्ही जोरदार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जय प्रहार, जय महाराष्ट्र, जय हिंद. तसेच तहसील येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संजय गांधी पेन्शन व रेशन कार्ड संबंधित जवळपास 100 बांधवांच्या समस्या देखील सोडवण्यात आल्या. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक संध्या जाधव, जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे, नाशिक तालुका अध्यक्ष अंबादास कळमकर, महिला तालुका अध्यक्ष तानुबाई खांडबहाले, सिन्नर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, नाशिक उपतालुका अध्यक्ष शरद नरवाडे, तालुका सचिव यशवंत सातपुते, कार्याध्यक्ष संदीप आव्हाड, दत्ता मांडे, राहुल डिकले, बापू झाडे, दत्ता रिकामे, गोकुळ कांडेकर, त्र्यंबक कड, नाना पवार, जयंत सुतार, गोविंद स्वामी, सुशीला सांगळे, इंदुमती गायके यांच्यासह प्रहार सेवक उपस्थित होते. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.